मी ऋतुजा तेजस गडाळे आणि मी या प्रभाग क्रमांक 23 रविवारपेठ नानापेठ इथून थांबलेली आहे. आणि माझा जो एम आहे या प्रभागासाठी तो आता क्लिअर राहणार आहे. मी आता प्रभागात फिरतेय, प्रचार दौरे माझे चालू आहेत. तर मी आता बघते की आपल्या प्रभागात भरपूर अरुंद रस्ते आहेत. जे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक जे चालत आहेत त्यांना चालायला जागा सुद्धा नाहीये. परत जे लोक ज्या मालगाडी वगैरे येतात तर ते त्या जे ज्येष्ठ नागरिक चालत असतात तर त्यांना जाऊन सुद्धा देत नाहीत, पुढे कंटिन्यू हॉर्न वाजवत असतात. तर ही सर्वात मोठी समस्या आहे की ज्येष्ठ नागरिकच आपल्या इथं तेच सेफ नाहीयेत. परत दुसरी गोष्ट अशी आहे की मी बघतेय की खड्डे आहेत, भरपूर खड्डे आहेत. मी आता चालतेय तर बघते की भरपूर खड्डे सुद्धा आहेत. तर ते खड्ड्यांचं जे आहे ते काम मला करायचं आहे. परत तिसरी गोष्ट आहे की आपल्याकडे क्रीडांगण, मुलांना खेळायला क्रीडांगणं खूप कमी आहेत. तर ते परत महिलांची सुरक्षा, लहान मुलांना क्रीडांगण, परत ज्येष्ठ नागरिकांसाठी मला काही ना काहीतरी करायचं आहे. मी आता प्रभाग फिरतेय तर मी बघतेय की भरपूर अंध अपंग मी बघतेय प्रभागामध्ये. तर त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. तर मी सगळ्यांना खरंच एक मिनिट कट करता येतात, एक मिनिट पण तू एडिट करणार. ऍक्च्युली माझा क्वेश्चन तिथे रेकॉर्ड नाही होणार, तुमचं डायरेक्ट दाखवणार. जस्ट गिव्ह स्टार्ट. मग ते मी सगळ्या माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी मला आज ही संधी दिली आहे की मी लोकांची सेवा करणार आहे. आता मला संधी दिली आहे की मी प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक प्रभागात माझी आज ओळख झाली आहे. मी प्रत्येक घराघरात पोचतीये, त्यांच्या समस्या जाणून घेतेय, त्यांचे जे विचार आहेत ते नीट बसून मी ऐकतेय. आणि सर्वात मेन म्हणजे मी लिहून घेतेय की कुठल्या प्रभागात, कुठल्या एरियात काय समस्या आहेत, प्रत्येकांच्या घरात काय समस्या आहेत, प्रत्येकांचं आधार कार्ड, रेशन कार्ड झालं किंवा ज्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या मी सगळ्यांच्या समजून घेते आणि लिहून घेते. परत आपलं जे हे कार्यालय आहे अटल सेवा कार्यालय, तर हे लोकांसाठी मोफत सगळ्या सुविधा देत आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की या सेवेचे सगळ्यांनी लाभ घ्यावा. तिथे येऊन प्रत्येकाचे जे काय डॉक्युमेंट्सचं काम आहे, जे काय आहे, जे तुम्हाला लागतंय किंवा जिथे अडथळे निर्माण होत आहेत तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स करण्यासाठी, ते इथे येऊन आपल्या इथे मोफतमध्ये त्यांना करून देणार आहोत. आणि मी धन्यवाद बोलते की मला ही संधी दिली आहे. आणि ही जी संधी मला ह्यांनी दिली आहे सगळ्यांनी, तर ह्याचा मी नक्कीच 100% सोनं करणार आहे. महिलांसाठी काय काय करतात? महिलांसाठी सर्वात मेन म्हणजे माझ्या डोक्यात आहे ते आहे स्वच्छतागृह. प्रभाग फिरते तर माझ्या लक्षात येत आहे की महिलांचे जे स्वच्छतागृह आहेत ते खूपच म्हणजे वाईट परिस्थितीत आहेत आता. तर ते सर्वात मेन म्हणजे ते मला सुधारायचे आहेत. परत महिलांची सेफ्टी म्हणतो ना आपण, ती सुद्धा आपल्या प्रभागात नाहीये. कारण की रोडवरून चालताना झालं किंवा कुठेही बसताना झालं किंवा प्रसूतिगृह म्हणू किंवा बाळ रडतायत, महिलांना जेवण, अन्न, पाणी, दूध म्हणतो आपण, ते देता येत नाही. तर ह्यांच्यासाठी एक सेपरेट कक्ष मला बनवायचे आहेत की जे करून प्रत्येक जी स्त्री आहे ती घरातून निश्चिंत बाहेर पडेल की नाही बाबा आपल्या प्रभागात, या प्रभागात एवढं म्हणजे वाहतूक असून सुद्धा नाही बाबा, इथे कक्ष आहेत आणि आपण आपल्या पोरांना इथे सेफली घेऊन जाऊ शकतो. पक्ष सृष्टीला त्यांनी जो विश्वास ठेवला तो मी हे करेन. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे पक्षश्रेष्ठींनी, त्याचं मी 100% सोनं करणार आहे. आणि हा विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाहीये. 100% माझ्या ह्यानी जेवढं होईल, जेवढं मला शक्य आहे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी सगळी कामं करणार आहेत. सगळ्यांच्या लोकांच्या समस्या ऐकून त्याच्यावर निश्चितच रूपाने प्रत्येक प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे. धन्यवाद.